मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होईल। त्यामुळे पुन्हा एकदा आता राज्याला ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतील। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते अभिजित पानसे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित जी, आपण पाहतोय की सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटी होत आहेत, विविध कारणास्तव होत आहे। आजच्याही शिष्टमंडळामध्ये राज ठाकरेंची उपस्थिती होती आणि आता पुन्हा एकदा मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंच्या हस्ते ह्या दीपोत्सवाचं उद्घाटन होतंय। आनंदाची गोष्ट आहे ना। आज महाराष्ट्राची जी काही राजकीय परिस्थिती एकंदर गेले काही वर्षांनी तुम्ही जर बघितली तर इतकी ती विचित्र आणि शर्मेनं मान खाली घालावी अशी आहे की ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि त्यातून परिस्थितीनुसार म्हणजे मराठीची गळचेपी, मराठीचा विषय, हिंदीची सक्ती, याच बरोबर अनेक क्षेत्रात जर तुम्ही बघितलं की जी काही बजबजपुरी माजलेली आहे, याच्यानंतर मराठी माणूस आणि हिंदुत्व यांना ठामपणे हातात घेऊन पुढे नेणारे एक नेतृत्व तयार व्हायला पाहिजे होतं। एक प्रबळरित्या याला विरोध करणार एक ठामपणे एक काय म्हणू त्याला, एक महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला वाचवणार किंवा मराठी भाषेला वाचवणार एक एकत्रितपणे प्रयत्न व्हायला पाहिजे होते। आणि ते तुम्हाला दिसले की जेव्हा मराठी भाषेवरची हिंदीवरची सक्ती जेव्हा लागू केली तेव्हापासून विषयासाठी म्हणून दोन भाऊ एकत्र आले मराठीसाठी। आणि त्याच्यानंतर ते कौटुंबिक आहे फार की ते इतके वर्ष नाही भेटले आणि मग आत्ताच भेटले। मग आता काही इलेक्शन तोंडावर नव्हत्या, तरी महानगरपालिका गेल्या 3.5 वर्ष कुठे झालं, 4 वर्ष महानगरपालिका कुठे झाल्या, पण त्यांचा एकंदरीत व्यक्तिगत आपले संबंध, कौटुंबिक संबंध पुन्हा जुळले, तर हे आनंदाची गोष्ट आहे। आता उद्धव साहेब जेव्हा येतात दिवाळीचं दीपोत्सवाचं उद्घाटन करायला, अत्यंत आनंद आहे आम्हाला। म्हणजे आमची दिवाळी आहे तर कोणाच्या तरी खाली फटाके फुटतील, आता याची चिंता आम्ही कशाला करावी। जी, धन्यवाद अभिजित जी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे एकंदरीतच या दीपोत्सवाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होईल आणि दोन्ही भाऊ एकत्र येत आहे, यामुळे महाराष्ट्राला आनंद होईलच अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांकडून दिली जाते।